सॉरी अगं लवकरच येणार होतो पण जीजी सोडतच नव्हती. म्हणली बाहेर काय काम आहे, घरात आराम कर म्हणती. मग बरोबरच आहे की. बरोबर आहे. म्हणजे तुला राग नाही आला? तू ये आधी बस. बस इथं. आणि काय र, मला चिडण्याशिवाय दुसरं काही येत नाही वे. तू लेट आलास याचा मला काय राग बिग आला नाही. उलट जीजीचं म्हणणं पटलं. आराम करायचं सोडून कशाला बाहेर फिरायचं. अगं मला भेटायचं होतं तुला. होय, पण एक दिवस भेटलं नाही तर काय बिघडतंय वे. स्वतःची काळजी घ्यायला नको वे. उगाच वाऱ्यात फिरायचं. एक तर औषधं येळेवर घ्यायची नाही ती नाही त्यावर. शीतले तू तर बायको झालीस की राव. झाली म्हणजे हायच मी. वय बाई हायस. औषध घेतलं का? घेतलंय. अन होय र, जो पोरगा मला त्रास देत होता त्याला तू कान पडलंस हे मला का नाही सांगितलं? सांगायचं काय त्यात? म्हणजे मला सांगायला नकोय. शीतले मी केलेल्या सगळ्याच गोष्टी तुला काय सांगत बसणार आहे? काय झालं? असं का बघतेस? मला लई म्हणजे लईच भारी वाटतंय. का? तू माझ्यासाठी त्याला कान पडलास म्हणून. शीतले तुला जर कोणी त्रास देत असेल तर त्याला सोडीन का मी? आजा आय लव्ह यू. माहिती. तुम्हाला तर सगळंच माहित असतंय. काय ग, तुला कोणी सांगितलं मी त्याला कान पडलं ते? त्यानंच सांगितलं. मला वाटलं त्यानं तुझ्यावर हल्ला केला म्हणून एक वाजवली तर म्हणला तुमच्या फौजीच्या नादाला कशाला लागू मी. नंतरच्या पोरांनी एवढं मारलं पण तुमच्या फौजीने एकच वाजवलेली लक्षात आहे. म्हणजे सकाळी तू त्याच्याबद्दल सांगत होतीस? वय होय का? नाही काय नाही. तो काय हल्ला करणार आहे? एक वाजली तर कायचं बंद झालं होतं त्याचं. पण ज्यांनी कोणी केलं असेल ना त्याला तर सोडतच नसते मी. दगडच घालते का नाही बघ त्याच्या डोक्यात. राहू दे, तू नको लोड घेऊ. मिटलंय ना सगळं आता. अय तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे आणि तुझ्यावर म्हणजे तुझ्या जीवावर पण. यमाला पण तुझा जीव घ्यायला येताना 10 वेळा विचार करायला लागल. शितले अगं हिथं जीव वाचवायला आलीस पण उद्या बॉर्डरवर काय झालं तर? गपे, काय बी बोल नगस. तिथं तर तुझी माशुका असेल ना तुझा जीव वाचवायला. तिथं ती माशुका आणि इथं ही माशुका असेल ना तर अजिंक्य नावाला जागणारच की तुझा यो फौजी. सॉरी. उषा, हे उषा, हे उषा. अगं काय झालं? आपल्या घराला कुणाची दृष्ट तर नाही लागली ना? आता काय झालं? मग आपल्याच बाबतीत असं अचानक कसं काय सुरू झालं? अगं काय सुरू झालं? बँकेची नोटीस आली, दुकान सील करायला माणसं घरी आली, आजावर हल्ला झाला म्हणून शीतली तिकडे गेली तर तिला बी लागलं.
आणि भैयानं यो गोंधळ घातला. अगं म्हणून काय नजर लागली म्हणायचं वय. सगळं चांगलं चालू आहे असं वाटलं तर एका पाठोपाठ एक संकट यायला लागली. हे बघ, तू हा असा विचार करतीस ना म्हणून तुला वाटतंय की आपल्या घराला नजर लागली. आता आपण बँकेचा हप्ता नाही भरला मग काय त्या माणसांनी गप बसायचं वय. दुकानाच्या बाबतीत पण असंच झालं. अगं आपलीच चूक होती. आणि आज जेव्हा हल्ला झाला तो गोंधळ ऐकून शीतल तिकडे गेली म्हणून काय आपल्या घराला नजर लागली म्हणतात. अहो पण घरात बसलेली पोर तिकडं जायचं काय कारण होतं का? उषा, अगं आपली पोर कशी आहे तुला माहिती आहे ना. तिला ह्या असल्या नसत्या उचापत्या लागतात. हे बघ, तू चांगला विचार कर म्हणजे सगळे चांगले घडेल. आणि भैयानं केलं ते. मला बी तेच कोडं उलगडलेलं नाही. अगं जयश्री असं करणार नाही याची खात्री होती पण भैया बी मुद्दाम करणार नाही. मग तो असं का बोलला आणि एखाद्यावर जीव मारण्याचा आरोप करायचा म्हणजे. उषा, शीतलसाठी आपण भैयाचा विचार करत होतो पण आता त्याच्या घरच्यांना विचारायचं बी अवघड होऊन बसले. पण आता काय करायचं? मला वाटतं आपण थोडे दिवस लग्नाचा विषय थांबवूया. जरा वातावरण शांत होऊ दे मग थंड डोक्याने विचार करू. एवढं चांगलं स्थळ, एवढं सगळं चांगलं होतं पण तू उगाच नको ती विषय नको डोक्यात घेऊन बसूस. जाऊ देत काय दिवस. मला हे स्थळ हातचं घालवायचंच नाही. आपल्या शितलीसाठी भैयाच योग्य आहेत. तो आजा शितलीचा बॉयफ्रेंड कसा असू शकतो? काय आहे काय त्याच्याकडे? काय बघितलं शीतलला त्याच्याकडे? भैया, अहो नका तुम्ही त्रास करून घेऊ भैया. कालपासून तुम्ही याच मुद्दे वाढून बसलाय आणि तसं बी तुम्ही आज काहीच खाल्लं नाही. चला बंगलं काहीतरी खाऊन घ्या चला. अरे कुठल्या तोंडाने बाहेर जाऊ टॅलेंट? सांग ना कुठल्या तोंडाने बाहेर जाऊ? ते जयश्रीने पार तोंड काळं केलंय आमचं. एवढं सगळं करून शीतलच्या घरच्या समोर इमेज तयार केली होती. एखादं काचाचं भांड पाडावं फुटावं तशी आमची इमेज तोडून फोडून टाकली ती. अहो भैया, पण तुम्ही जेवायला थांबला म्हणून काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? अरे टॅलेंट डोकंच काम द्यायला झाले. एवढा सगळा खेळ चांगला चालला होता मधीच कटला सगळा. शीतलनं स्वतःहून हकललं रे मला त्याच्या घरातून स्वतः हकललं. उद्या त्या घरात जावंय म्हणून कसं जाणार आहे मी? भैया अहो शांत व्हा तुम्ही आधी भैया, शांत व्हा.